नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दोन नवीन अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. तर या डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पहिली महत्त्वाची अपडेट म्हणजे विद्यावेतनाबाबत एक नवीन महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे. आयुक्त कार्यालयामार्फत ही अपडेट आपल्याकडे आली आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता अजूनही युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी जो शेवटचा अंतिम निर्णय आहे GR संदर्भात हा घेतलेला नाहीये. कायमस्वरूपी असेल किंवा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काहीही निर्णय झालेला नाहीये. त्या कारणामुळे पाहू शकता 12 ऑक्टोबरला पुन्हा एकदा एक शेवटचं अंतिम मोठं आंदोलन जे आहे हे केलं जाणार आहे. तर याचं नियोजन कसं आहे, कशा पद्धतीने कार्यवाही होणार आहे याबाबतची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर या दोन्ही अपडेट डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जे काही प्रशिक्षणार्थींचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आले होते ते सुद्धा आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी. कुठेही जायचं नाही आहे, शेवटपर्यंत डिटेलमध्ये हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आत्ताच सबस्क्राईब बटन दाबून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये आपण व्हिडिओ पाहूयात, पुढे जाणून घेऊयात. पाहू शकता ही भरती प्रक्रिया युवा कार्य प्रशिक्षण या अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी आस्थापनेमध्ये रुजू झाले होते, म्हणजे सरकारी असतील किंवा खाजगी असतील, तर या आस्थापनांमध्ये रुजू झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्याचं जो त्यांचं विद्यावेतन आहे हे लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालं होतं प्रत्येक महिन्याला. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं रिजेक्शन किंवा काही कारणं सांगितली नव्हती. मात्र पाहू शकता 5 महिन्याची जी पुनर्नियुक्ती मिळालेली आहे रिजॉईनिंग, यामध्ये पाहू शकता खूपच अशी विचित्र अशी कारणं देऊन आयुक्त कार्यालयामार्फत कमिशनर अप्रुव्हल जे आहे हे रिजेक्ट झालेलं आहे. यामध्ये अशी कारणं आहेत की हजेरी पत्रक पूर्ण डिटेलमध्ये नाही आहे, एखाद्या ठिकाणी साईन नाही आहे, एखाद्या ठिकाणी हजेरी पत्रकावर माहिती नीट भरलेली नाही आहे, किंवा पाहू शकता तुमच्या प्रोफाईलमध्ये नाव जे आहे म्हणजे याच्यामध्ये चेंजेस आहेत. तर या अंतर्गत पाहू शकता एक त्यांची खरी माहिती त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला एप्रिलमध्ये, की त्यांनी जूनपर्यंत आपल्याला टाईम दिलेला आधार व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी, आणि ज्यांचं नसेल त्यांना त्यांचं जे विद्यावेतन मिळणार नाही आहे. ही खरी गोष्ट होती आणि ही अत्यंत महत्त्वाची होती. आणि ही आपण पाहू शकता बहुतांश वेळा खूप जास्त व्हिडिओ घेतले होते की तुमचं आधार व्हेरिफिकेशन करून घ्या. अगदी त्यांच्या पाठीमागे लागून पाहू शकता व्हिडिओमध्ये मी बहुतांश वेळा खूप जास्त वेळा सांगितलं होतं की तुमचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण नसेल तर करून घ्या, कारण पुढे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आता पाहू शकता यामध्ये बहुतांश वेळा सांगून सुद्धा काही प्रशिक्षणार्थ्यांनी त्याचं आधार व्हेरिफिकेशन किंवा प्रोफाईल अपडेट ही केलीच नाही, किंवा चुकीची माहिती त्यामध्ये सुद्धा नीट भरली नव्हती. तर या कारणामुळे त्यांचं विद्यावेतन रखडलेलं आहे. आता बहुतांश प्रशिक्षणार्थी यांच्या कमेंट येतात की तुम्ही व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवता. तर पाहू शकता असं काही नाही आहे. आमचा जो प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत खरी जी महत्त्वाची माहिती आहे किंवा तुमच्या भल्यासाठी जी माहिती आहे हे पाठवण्यासाठी असतं. तर व्ह्यूचा हा प्रश्न वेगळा आला. पाहू शकता जास्तची इन्कम आहे यूट्यूबच्या सोर्समधून इतकी जास्त नसते, परंतु जी काही माहिती आपल्याला आहे, जी माहिती एक चांगल्या स्वरूपात आपल्याकडे आलेली आहे ती संकलन करून प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि एक कुणीतरी करणं आवश्यक असतं. याच कारणामुळे पाहू शकता गुरुजन असेल किंवा आमचं असेल किंवा अजून 2 ते 4 यूट्यूब चॅनल आहेत, यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थ्यांची जी काम चळवळ आहे किंवा पाहू शकता जी महत्त्वाची जी माहिती आहे हे पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करत असतो. तर या अंतर्गत सांगितलं होतं की जूनपर्यंत शेवटची तारीख आहे, आधार व्हेरिफिकेशन करून घ्या, मात्र तरीसुद्धा केलं नव्हतं. मात्र पाहू शकता विद्यावेतनाबाबतची हीच महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. विद्यावेतनाचं जे यामध्ये देण्याचं जे काम चालू आहे प्रोसेसिंग, म्हणजे बँक खात्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या जमा करण्याचं, तर या अंतर्गत पाहू शकता सगळ्या महिन्यांच्या म्हणजे जवळजवळ मे पासूनच्या ज्या अपलोडिंग टॅब आहेत, म्हणजे ज्यांचं रिजेक्शन झालंय तर रिजेक्शनसाठी मे असेल, जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट, सप्टेंबर सगळ्या महिन्याच्या टॅब ह्या सध्या आयुक्त कार्यालयामार्फत ओपन करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे ज्यांचं रिजेक्शन आहे त्याने रिजेक्शनची जी हजेरी प्रत आहे, हजेरीचं डॉक्युमेंट, ते पुन्हा एकदा रिअपलोड किंवा काही जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करून पुन्हा एकदा अप्रुव्हलसाठी लवकरात लवकर भरावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशनचे सुद्धा टॅब त्यांनी ओपन करून दिले. म्हणजे पाहू शकता पुन्हा एकदा सगळी प्रक्रिया तुमचं विद्यावेतन जमा होण्यासाठी सगळी कामं जी आहेत आयुक्त कार्यालयामार्फत केली जात आहेत. आणि या कारणामुळेच पाहू शकता दिवाळीच्या अगोदरच येत्या 1 ते 1.5 आठवड्यामध्ये सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं कोणतंही कारण राहणार नाहीये. सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन रखडलेलं हे जमा होणार आहे असं आयुक्त कार्यालयामार्फत सांगितलेलं आहे. अपेक्षा आहे की हे होईलच,
कारण पाहू शकता त्यानंतर दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना जर विद्यावेतन मिळालं नाही खूपच अवघड अशी परिस्थिती प्रशिक्षणार्थ्यांची ही होऊ शकते। तर ही झाली पहिली विद्यावेतनाबाबतची अपडेट। आता पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा त्याचबरोबर बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे दोन्ही पाहू शकता जे नेते आहेत, नेते मंडळी आपले जे नेतृत्व आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं यांनी भेट घेतलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची, पण तरीसुद्धा पाहू शकता काही सकारात्मक निर्णय झाला नाहीये। असं सांगण्यात आलं होतं आदरणीय तुकाराम बाबांना की यानंतर तुमचा जो मेळावा आहे हा घेतला जाईल, मात्र अजून सुद्धा मेळाव्याची तारीख फिक्स नाहीये। लवकरच मेळाव्याची तारीख फिक्स होईल, मात्र त्या अगोदर 12 तारखेला बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो आंदोलन आहे पाहू शकता ठाणे या ठिकाणी घेतलं जाणार आहे। तर त्यासाठीची आंदोलनाची प्रक्रिया सध्या सुरू झाली। आंदोलनाचं जे कार्यकारी आहे त्याच्यामध्ये जे याच्यामध्ये नियोजन आहे ते सध्या सुरू आहे। बाईक रॅली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून पाहू शकता ठाणे या ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे। महिलांचा सगळ्यात जास्त सहभाग असणार आहे, महिलांचा यामध्ये सहभाग आहे आणि त्याच्यानंतर बाकी प्रशिक्षणार्थी सुद्धा यामध्ये असणार आहेत। तर अशा पद्धतीने हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। शेवटचं अंतिम आंदोलन असेल आणि यामध्ये जर निर्णय झाला नाही तर 100% युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना दुसरी नोकरी शोधावी लागणार आहे। कारण पाहू शकता 11 महिने झाल्यानंतर त्यांना कोणताही चान्स जो आहे संधी मिळणार नाहीये। मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहिलं होतं 4.16 असा जो मुद्दा आहे शासन निर्णय 9 जुलै 2024च्या अन्वये यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पाहू शकता तुमची प्रशिक्षणार्थी तुमच्या आस्थापनेमध्ये सरकारी आस्थापना असेल एकूण मनुष्यबळापैकी 5% म्हणजे 1 ते 2च प्रशिक्षणार्थी घ्यायचे आहेत असं सांगण्यात आलं होतं। तर प्रत्येक ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल त्याच्यानंतर याच्यामध्ये जिल्हा परिषद असतील या ठिकाणी त्या पर्सेंटेजनुसार घेण्यात आली आहेत आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असतील आता पुढे ही योजना चालू ठेवणार आहे असं सुद्धा शासनाने सांगितलंय। याचा अर्थ आहे म्हणजे पाहू शकता 11 महिने झाल्यानंतर नवीन प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग मिळेल, रुजू करून घेतलं जाईल असं सुद्धा यामध्ये संकेत आपल्याला मिळालेला आहे। परिपत्रक त्या पद्धतीचं आहे, परंतु ज्या जागा आहेत एकूण मनुष्यबळापैकी 5% असतील किंवा सरकारी आस्थापनामध्ये 1 ते किती टक्के अशामध्ये पाहू शकता खूपच कमी जागा यामध्ये घेतल्या जातील। या अगोदर ज्या पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं स्ट्रिक्ट होऊ शकतं, मात्र नवीन प्रशिक्षणार्थ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे योजना पुढे चालू राहणार आहे। मात्र जे आत्ताचे जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण केलेत यांचा मात्र एकच प्रश्न आहे की सर्टिफिकेट जे मिळालंय त्याचा कुठे उपयोग करायचा, त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठीच पाहू शकता ठाणे या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर जे आंदोलन आहे हे केलं जाणार आहे। लवकरच आपल्याला 12 तारखेपर्यंत सुद्धा ती अपडेट प्राप्त होईल। विद्यावेतनाबाबत मात्र पाहू शकता तुमची जी काही अडचण असेल, अपलोड असेल झालं नसेल, आस्थापनाशी चौकशी करून संपर्क करून सगळी माहिती पूर्ण डिटेलमध्ये रिअपलोड करून घ्या। जर काही पेंडिंग असेल तर क्लिअर करून घ्या, कारण 100% तुमचं पेमेंट जर क्लिअर असेल म्हणजे सगळी प्रोसेस क्लिअर असेल तर 100% तुमचं पगार येणार आहे, विद्यावेतन जमा होणार आहे। मात्र जर काही अडचण असेल आणि तुम्ही क्लिअर केली नाहीत तर याला फक्त तुम्हीच जबाबदार असणार आहे पाहू शकता। आणि त्यानंतर दिवाळीनंतर सुद्धा तुमचं विद्यावेतन यायला खूपच टाइम लागू शकतो, रखडू शकतो। या कारणामुळे पाहू शकता वेळोवेळी सांगितलं वेळोवेळी आम्ही ही गोष्ट सांगितलेली आहे की आधार व्हेरिफिकेशन असेल, प्रोफाईल अपडेट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर वेळोवेळी तुमची स्वतःची जबाबदारी आहे त्या ठिकाणी करायचं आहे। तुम्ही महिनाभर पाहू शकता त्या ठिकाणी काम करताय आणि तुम्हाला तुमचं विद्यावेतन जर मिळत नसेल, तुम्ही ज्यासाठी काम करताय ते जो पगार जो तुम्हाला मिळत नसेल तर पाहू शकता काहीच उपयोग नाहीये। या कारणामुळे तुम्हाला जो काही अडचण असेल ती आस्थापनेमध्ये किंवा जिल्हा रोजगार कार्यालयामध्ये जाऊन तुमची अडचण सांगून तो क्लिअर करणं हे तुमचं काम आहे। अशा पद्धतीने पाहू शकता या 2 महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत। या योजनेअंतर्गत पुढे काही प्रोसेस होते, कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया होते, आंदोलन असेल किंवा काही शासनामार्फत रोजगार मेळावा कधीपर्यंत आयोजित केला जातोय या संदर्भात सुद्धा जे डिटेलमध्ये आपल्याकडे घडामोडी अपडेट प्राप्त होतील हे सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।